नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील ॲट्रॉसिटी प्रकरणातील बावचे येथील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे। या प्रकरणात यापूर्वीही 7 एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयानं थिटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र 29 एप्रिल रोजी उच्च न्यायालयानेही यांचा अर्ज नामंजूर केला आहे। दिनांक 26 मार्च रोजी परंडा पोलीस ठाण्यात बावचे येथील आरोपी रामचंद्र थिटे यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। फिर्यादी उमेश भास्कर सोनवणे यांच्या तक्रारीनुसार दुधी शिवारातील त्यांच्या शेतात शेजारील आरोपीने जातीय द्वेषातून पाईपलाईन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करून सुमारे 45,000 रुपयांचं नुकसान केलं। याशिवाय तुला इथे शेती करू देणार नाही अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट अरुण कुमार सूर्यवंशी यांनी प्रभावी युक्तिवाद केला आहे। आरोपीस अटक करावी अशी मागणी उमेश सोनवणे यांनी केली आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचे ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। संपर्क 9730 03 04 96। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।